सौदी अरेबियासारख्या वाळवंटीय प्रदेशामध्ये चक्क बर्फवृष्टी झाली। तर मित्रांनो, ही एक फक्त अचंबित करणारी बातमी नसून हवामानामध्ये किती मोठा बदल होत आहे याचं एक स्पष्ट उदाहरण आहे व एमपीएससीच्या जिओग्राफी सिलेबससाठी एक महत्त्वाची केस स्टडी सुद्धा आहे। सौदी अरेबिया ही एक ट्रॉपिकल कंट्री आहे जी 20 ते 30 डिग्री नॉर्थ लॅटिट्यूडमध्ये येते आणि तिथले हवामान हे हॉट अँड एरिड असे आहे। मग इथे बर्फवृष्टी कशी झाली? तर इथे आपला जिओग्राफीचा महत्त्वाचा कॉन्सेप्ट समजणं गरजेचं आहे, तो म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस। वेस्टर्न डिस्टर्बन्सेस यांचं ओरिजिन मेडिटेरेनियन सी मध्ये होतं। ही पश्चिमी वारे आपल्यासोबत खूप सारं मॉइश्चर घेऊन येतात आणि हिवाळ्यामध्ये ते पश्चिम दिशेकडे वाहतात। सौदी अरेबियाच्या उत्तर भागामध्ये ताबुक हा प्रोविन्स जो आहे थोडासा उंचीवर आहे आणि आपल्याला माहिती आहे की उंचीनुसार तापमान कमी होते। मग हे थंड वारे जेव्हा उंचावर जातात तेव्हा त्यांचं कंडेन्सेशन होऊन बर्फवृष्टीमध्ये रूपांतर होतं। क्लायमेट चेंजमुळे जगाच्या अनेक भागामध्ये एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स होत आहेत आणि सौदीमध्ये झालेली बर्फवृष्टी म्हणजे त्याचं एक एक्झाम्पल आहे। आपल्या अभ्यासक्रमामध्ये GS1 जिओग्राफीमध्ये तुम्हाला वेस्टर्न डिस्टर्बन्सेस आणि क्लायमेट चेंज वरती प्रश्न येऊ शकतो, त्यामध्ये हे उदाहरण तुम्ही नक्की लिहिलं पाहिजे तुमच्या उत्तरामध्ये। तर असेच चालू घडामोडी आणि आपल्या एमपीएससीच्या अभ्यासक्रमाला जोडणारे आम्ही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत आहोत। तर ह्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नक्की फॉलो करा।